आय एम ॲडव्होकेट रेहाना खान. आज आपण प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विषयी काही माहिती पाहणार आहोत. प्रिॲम्बलवर तुम्हाला फार महत्त्वाचा प्रश्न असतो, इम्पॉर्टंट प्रश्न असतो आणि तो येतो. मग तो 15 मार्काला येऊ शकतो किंवा 8 मार्काला येऊ शकतो. तर मी 15 मार्काच्या प्रश्नासाठी एक उत्तर प्रिपेअर केलेलं आहे. या नोट्स माझ्या स्वतःच्या आहेत आणि त्या तुम्ही पहा. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ प्रिॲम्बल इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन and discuss whether it form a part of constitution or not. पहा, जेव्हा दोन प्रश्न विचारलेले असतात तुम्हाला, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये जेव्हा दोन प्रश्न विचारलेले असतात की एक सिग्निफिकन्स विचारलाय आणि दुसरं वेदर इट इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, असे दोन प्रश्न जेव्हा विचारलेले असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं, तर त्या दोन प्रश्न, समजा 15 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे तर त्याला दोन वेगवेगळे वेटेजेस असतात. म्हणजे एक 7 मार्काला असतो आणि 8 मार्काला असतो. जर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं व्यवस्थित अगदी तर तुम्हाला 7च मार्क पडतात. पण जर तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला 15 पैकी मार्क पडतात. त्यामुळे याच्यावर लक्ष द्यायचं आहे की पहा, आता या प्रश्नाचं उत्तर देताना काय करायचं, त्याच्यामध्ये स्टेप्स करायचे असतात. म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं असतं, त्याच्यामध्ये नंतर मग मीनिंग लिहायचं असतं. प्रिॲम्बलचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला प्रिॲम्बल पूर्णपणे पाठ करून लिहायची असते. प्रिॲम्बल जर तुमची पाठ असेल तर यू कॅन अचीव द 3 or 2 मार्क्स. ओके, म्हणजे तुम्हाला ते मार्क तुमच्या हाताचे असतात. आता इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचंय पहा, कॉन्स्टिट्यूशन विषयी माहिती लिहायची त्याच्यामध्ये. आता मी जे प्रिपेअर केलेलं उत्तर आहे तेच उत्तर मी तुम्हाला सांगते आहे. कॉन्स्टिट्यूशन इज कन्सिडर्ड टू बी द बेसिक लॉ और सुप्रीम लॉ और द हायेस्ट लॉ ऑफ द कंट्री. देशाचा सुप्रीम लॉ आहे कॉन्स्टिट्यूशन. हे काय आहे तर देशाचा सुप्रीम लॉ आहे. कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट which gives basic right to the people and which describes the powers and functions of various authorities. कॉन्स्टिट्यूशन विषयी तुम्हाला माहिती देणं आवश्यकच आहे जेव्हा तुम्ही प्रिॲम्बलचा प्रश्न सोडवता. किंवा हे जे इंट्रोडक्शन हे तुम्ही कॉमनली लक्षात ठेवलं तरी पण तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही प्रश्नासाठी हे इंट्रोडक्शन तुम्ही वापरू शकता. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गिव्स अ नंबर ऑफ फंडामेंटल राईट्स टू द पीपल. इट ऑल्सो एस्टॅब्लिशेस various authorities such as President of India, the Prime Minister of India, the Supreme Court, the High Court, the Election Commission, etc. Okay, it also gives a democratic form of government. आपल्याला डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कुठून मिळालेलं आहे तर आपल्याला हे कॉन्स्टिट्यूशन थ्रू मिळालेलं आहे. विच इज टू बी इलेक्टेड बाय द पीपल ऑफ इंडिया. आपण काय केलं, आपण काय सिलेक्ट केलंय, डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तुम्हाला गव्हर्नमेंटचे टाईप्स सुद्धा आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये पुढे. सो इट ऑल्सो गिव्स important guidelines to the government which are called directive principles of the state policy. हे आपण पुढे म्हणजे तुम्ही जेव्हा लेक्चर्स कराल तेव्हा तुम्ही शिकालच. डायरेक्टिव्ह पॉलिसीज आहेत तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये. हे सगळं कॉन्स्टिट्यूशनचं इंट्रोडक्शन तुम्हाला काय करावं लागेल तर द्यावं लागेल. त्याच्यानंतर काय, आता प्रिॲम्बलकडे येऊया. प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता मिनिंग ऑफ द प्रिॲम्बल. प्रिॲम्बलचं मिनिंग सांगणं आवश्यक आहे. प्रिॲम्बल मीन्स अन इंट्रोडक्शन ऑर आउटलाईन or synopsis of the constitution. The Indian constitution contains preamble which gives summary of the Indian constitution. ही समरी आहे, ही प्रस्तावना आहे, ही सुरुवात आहे. या प्रस्तावनेमधून आपल्याला सगळं काही कळतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय दिले. आपण एखादं बुक परचेस करायला जातो, संपूर्ण बुक आपण वाचू शकतो का, नाही. आपण काय करतो, त्याची प्रस्तावना पाहतो किंवा बॅक पेजला लिहिलेलं असतं ते वाचतो आणि त्याच्यावरून डिसाईड करतो की वेदर वी वॉन्ट टू परचेस दॅट बुक ऑर नॉट. ओके, तर तसंच आहे कॉन्स्टिट्यूशनचं सगळं काही जिस्ट ऑफ सार जे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे तर प्रिॲम्बलमध्ये दिलं आहे. म्हणून प्रिॲम्बल इम्पॉर्टंट आहे. The Indian Constitution is one of the largest document in the world. It took 2 years, 11 months and 18 days to draft. हे पण आपल्याला जसं आठवेल तसं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे इन रे बेरुबारी युनियन अँड एक्सचेंज ऑफ इन्क्लॉव. केसेस देणं आवश्यक आहे. केसेस शिवाय तुमचं कुठलंही उत्तर कम्प्लीट होत नाही. पहा, ही केस कुठली आहे, इन रे बेरुबारी युनियन अँड एक्सचेंज ऑफ इन्क्लॉव इन AIR 1960. सुप्रीम कोर्टची केस आहे 545 नंबरची. ओके, हे तुम्हाला माहीत असेल. AIR म्हणजे ऑल इंडिया रिपोर्टर. 1960 मध्ये झालेली केस आहे. 545 हा त्याचा नंबर आहे. ओके, याला बोलतात सायटेशन. सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट द प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन वॉज अ की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स. ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन बनवलेली आहे त्या लोकांचे माइंड ओपन करणे. त्यांच्या मनात काय होतं कॉन्स्टिट्यूशन लिहिताना किंवा कॉन्स्टिट्यूशन कलेक्शन करताना किंवा ते बनवताना, हे आपल्याला कुठं कळतं तर प्रिॲम्बलमध्ये. म्हणून ही प्रिॲम्बल
इज द की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स. ज्यांनी बनवले त्यांची मन उघडण्याची ही चावी आहे. अँड शो द जनरल पर्पज फॉर विच दे मेड द सेव्हरल प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी खूप प्रोव्हिजन्स करून ठेवले आहेत कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आणि आपल्याला कळतं बा एखादा अर्थ कळाला नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण प्रिएम्बल थ्रू त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. There are 444 provisions in Constitution and therefore the summary of these provisions is given in the preamble. Summary दिलेली आहे याच्यामध्ये. The preamble tells us the sources of the Constitution. Constitution कुठून मिळालं, कोण आहे सोर्स याचा, हे आपल्याला preamble मधून कळतं. And the type of the government and also the goals or objectives of the Indian Constitution. संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनचं जिस्ट कळतं आपल्याला याच्यामध्ये. ओके, आता द प्रिएम्बल मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. प्रिएम्बल मी वाचून दाखवते तुम्हाला. प्रिएम्बल मध्ये काय सांगितलेलं पहा. इथे तुम्हाला प्रिएम्बल लिहायची आहे. वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens. काय secure करतंय? Justice. कुठला justice? Social, economic and political. Liberty म्हणजे स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य मिळते आपल्याला? Of thought, विचार करण्याचं. Expression, belief, faith and worship. Equality of status. Equality कशात मिळते? Of status. Status मध्ये आपण सगळे equal आहोत. And of opportunity and to promise among them all. Fraternity म्हणजे बंधुभाव. Assuming the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. पहा इथं काय कळतं आपल्याला, काय मिळतंय कॉन्स्टिट्यूशन थ्रू? जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी आणि शिवाय आपल्याला हे कळतं की कुठल्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन आपण अडॉप्ट केलेली आहे. ऑन दिस डे 26 नोव्हेंबर 1949 ला आपली कॉन्स्टिट्यूशन आपण बनवलेली आहे किंवा अडॉप्ट केलेली आहे. ओके, अडॉप्ट केली म्हणजे आपण स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यामध्ये याचा सोर्स कुठला आहे? वी द पीपल ऑफ इंडिया. आता पहा, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे काय? अकॉर्डिंग टू दिस प्रिएम्बल द सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द पीपल ऑफ इंडिया. सोर्स काय? पीपल ऑफ इंडिया. आपण आहोत त्याचा सोर्स कॉन्स्टिट्यूशनचा. The phrase "we the people" has been taken from the Constitution of USA. आपण कुठून preamble, आपण कुठून कॉन्स्टिट्यूशन गोळा केलेली हे पण याच्यामध्ये कळतं. This means the Constitution of India has been framed and enacted by the people of India. The powers to make the Constitution had been achieved by the people of India. आपल्याला पॉवर्स दिलेत, आपण याचे अडॉप्टर आहोत, आपणच याचे बनवणारे आहोत, आपणच याचे सोर्सेस आहोत. कोण आपण वी द पीपल ऑफ इंडिया. ओके, अँड पीपल ऑफ इंडिया विथ ग्रेट एफर्ट्स. इट वॉज नॉट डिराइव्ड बाय द एक्सटर्नल फोर्स. आमच्यावर कोणी फोर्स केलेला नाही की कॉन्स्टिट्यूशन बनवा, आमच्यावर कोणी फोर्स केलेला नाही की कॉन्स्टिट्यूशन स्वीकारा, आमच्यावर कुठलाही फोर्स नाही, आम्ही त्याला स्वीकारलेलं. वी हॅव अडॉप्टेड इट, वी हॅव मेड इट. आम्ही जे वी द पीपल ऑफ इंडिया आहोत, आम्ही जे लोक आहोत भारताचे, त्यांनी आम्ही कॉन्स्टिट्यूशन बनवलेली आहे, आम्ही ती कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलेली आहे आणि आमचा एक काय म्हणू शकतो आपण, ग्रंथ म्हणून आम्ही तो स्वीकारलेला आहे. आम्ही त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन पाळणार आहोत. ओके, इट वॉज नॉट derived from the external force. Here the people of India means they are represented by their elected members of the Constitution Assembly. आता इथे एक केस आहे, इन केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. जेव्हा तुम्ही लॉ शिकता, जेव्हा तुम्ही लॉला एंट्री करता, सुरुवात करता, तेव्हापासून जे तुम्हाला केशवानंद शिकायचा असतो, तर जोपर्यंत तुम्ही ॲडव्होकेट असता, ज्युडिशियरी असता, वॉट एव्हर लॉ फील्डमध्ये जोपर्यंत तुम्ही अस्तित्वात आहात, तोपर्यंत तुम्हाला केशवानंद भारतीची केस लक्षात ठेवावीच लागते. सो इन द केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, द सुप्रीम कोर्ट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ वर्ड. सुप्रीम कोर्टाने या शब्दाचा अर्थ सांगितलाय. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे काय? तर the Supreme Court stated that our constitution was drafted by the people like Dr. Babasaheb Ambedkar,
पंडित नेहरू एक्सेट्रा या सगळ्यांची एक असेंब्ली होती. या असेंब्लीतले सगळे लोक काम करत होते. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी राहून ते कॉन्स्टिट्यूशन कलेक्ट करत होते, अभ्यास करत होते. सगळ्यांनी मिळून कॉन्स्टिट्यूशन बनवलेली आहे, सगळ्यांनी मिळून कॉन्स्टिट्यूशन फ्रेम केलेले आहे. इथे सगळ्यांचे एफर्ट्स आहेत याच्यामध्ये. आता मीनिंग ऑफ प्रिएम्बल कडे जाऊया. प्रिएम्बल मध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात. जेव्हा तुम्हाला प्रिएम्बलचा प्रश्न येतो तर काय लिहिणार तुम्ही त्याच्यात, तर सोर्स लिहिणार, त्याच्यानंतर त्याचा अर्थ लिहिणार. त्याच्यामध्ये किती शब्द आहेत पहा. सावरीन. सावरीन म्हणजे काय, सुप्रीम पॉवर. द वर्ड सावरीन इंडिकेट्स दॅट इंडिया विल an independent nation and it can take its own decision. सावरीन म्हणजे काय, आम्ही आमचे निर्णय घेऊ, आम्ही ठरवू की आम्हाला काय करायचंय, आमच्या देशामध्ये कुणाची ढवळाढवळ नको. सोशलिस्ट. सोशलिस्टचा अर्थ काय होतो, द वर्ड सोशलिस्ट वॉज ॲडेड टू द प्रिएम्बल बाय वे ऑफ 42nd अमेंडमेंट. अमेंडमेंट ज्या झाल्या, वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या ज्या झाल्या, त्याच्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार सोशलिस्ट हा शब्द ॲड केला गेलाय इन 1976. A socialist government believes in equal distribution of wealth. Socialist government वेल्थची समान वाटणी मान्य करतो. त्याच्यानंतर आहे सेक्युलर. The word secular was added to the preamble by the way of 42nd Constitution Amendment in 1976. पहा, जेव्हा तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिता लॉ मध्ये, मोठे मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला बेसिक पासून हायर पर्यंत जायचं असतं. बेसिक नॉलेज यू मस्ट नीड इट. तुम्हाला बेसिक माहितीच असायला पाहिजे. ते तुमचं उत्तर पण फुलफिल करतं आणि समोरच्याला पण वाटतं की या व्यक्तीला हे काय झालेलं आहे, माहिती आहे, बेसिक नॉलेज आहे. तुम्ही डायरेक्टमध्ये उडी मारून प्रिएम्बल लिहून डायरेक्टमध्ये लिहू शकत नाही, कारण तसं लिहिलं तर तुमच्या मार्क्सवर इफेक्ट होतो त्याचा. ओके. त्याच्यानंतर आहे सेक्युलर. सेक्युलर म्हणजे काय, सेक्युलर म्हणजे आमच्याकडे कुठलाही राजधर्म नाही, आम्ही धार्मिक आहोत, आमच्याकडे धर्म पाळले जातात, पण कुठे, आपापल्या घरांमध्ये. आम्ही कुठलाही राजधर्म नाही आमच्याकडे. द वर्ड सेक्युलर वॉज ॲडेड टू द प्रिएम्बल बाय वे ऑफ 42nd कॉन्स्टिट्यूएंट अमेंडमेंट इन 1976. 42वी घटनादुरुस्ती फार महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती आहे. त्याचा उल्लेख पुढे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये येणारच आहे. मनेका गांधीच्या केस नंतर हे सगळं फार हे झालेलं होतं. In India, secularism means equal respect to all religions because India believes in सर्व धर्म समानत्व. ओके. आता इन द केस पुन्हा अरुणा रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ही 2002 ची केस आहे. इन दिस केस, while defining the word secularism, the Supreme Court stated that secularism means developing, understanding, रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन. डेव्हलप करायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक धर्माविषयी आपल्याला रिस्पेक्ट ठेवायचं, याला म्हणायचं सेक्युलरिझम. पुढचा शब्द आहे डेमोक्रॅटिक. द प्रिएम्बल ऑल्सो सेज दॅट इंडिया विल हॅव अ डेमोक्रॅटिक टाईप ऑफ गव्हर्नमेंट. द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट, दॅट इज अब्राहम लिंकन, हॅज डिफाईन्ड द डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट. हे पण उल्लेख करायचे असतात जेव्हा उत्तरामध्ये, तर तुमचं उत्तर असं स्ट्रॉंग होत जातं. As a government of people, by the people and for the people. लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. हे आपली पाठ आहे संज्ञा. तो इथे गव्हर्नमेंट ऑफ पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. इन इंडिया द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय द पीपल अँड इट हॅज टू वर्ड्स फॉर द पीपल. ओके. त्याच्यानंतर आहे रिपब्लिक हा शब्द. द प्रिएम्बल सेज दॅट इंडिया विल बी अ रिपब्लिक. भारत काय आहे, रिपब्लिक आहे. इट मीन्स दॅट the head of the state, that is president, is not appointed on the basis of hereditary. आपल्याकडे अनुवंशिकरित्या प्रेसिडेंट नेमला जात नाही, आपल्याकडे इलेक्शन थ्रू नेमला जातो. आणि तो कोण नेमतो, बाय द पीपल, बट बाय द पीपल. द प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो स्टेट्स सर्टन गोल्स, दॅट इज एम्स अँड ऑब्जेक्ट्स. एम्स अँड ऑब्जेक्ट्स सुद्धा सांगतायत. काय एम्स अँड ऑब्जेक्ट्स आहेत आपले, जस्टिस. जस्टिस म्हणजे काय, तर न्याय. The first important goal of our constitution is to do justice to the people of India, such as justice, social, economic and political justice. When reservations are given in government jobs to the backward classes, it can be called doing the social justice. हे पण तुम्ही पुढे कॉन्स्टिट्यूशन मध्ये शिकणार आहात वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये की हे सोशल जस्टिस कसं आहे. इकॉनॉमिक जस्टिस बिलीव्स इन इक्वल पे, दॅट इज सॅलरी टू इक्वल वर्क. त्याच्यानंतर लिबर्टी. द प्रिएम्बल, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत जायचंय, मग तुमचं उत्तर असं सुंदर होत जातं. लिबर्टी. द प्रिएम्बल
to the constitution also states an important goals to the constitution is to ensure the liberty to the people of India. This liberty is of कशाची liberty दिलेली आहे, कशाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला पहा. Liberty of thought, expression, belief, faith and worship. The liberty of thoughts, expression हे आर्टिकल 19 मेन आर्टिकल 1 हा त्याचा सब क्लॉज आणि छोटा ए हा त्याचा सब क्लॉज. ओके, म्हणून आर्टिकल 19 सब क्लॉज 1 सब क्लॉज ए indicates that the Indian people are free to express their opinions. भारताचे लोक आपले ओपिनियन्स फ्रीली एक्सप्रेस करू शकतात. The liberty of belief, faith and worship refers to the freedom of religion. आपल्या प्रत्येकाला इथं धार्मिक स्वातंत्र्य आहे. आपण आपले प्रेयर्स किंवा आपण आपले पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करतो, त्याचं आपल्याला स्वातंत्र्य दिले. आपल्यावर त्याच्यावर कुणाचंही बंधन नाही. In Indian Constitution, liberty of thought and expression has been protected by way of speech. Fundamental right to freedom under Article 19(1)(a) of the Constitution. The liberty of belief, faith and worship has been protected by way of fundamental right by religion under Article 25 and 26 of the Constitution. पहा, याच्यामध्ये फंडामेंटल राईटमध्ये 25 आणि 26 खाली आपल्याला रिलिजनचं स्वातंत्र्य दिलंय, धर्माचं स्वातंत्र्य दिलंय, कशा पद्धतीने आपण आपला धर्म पाळायचा त्याचं स्वातंत्र्य दिलंय. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो इक्वॅलिटी. इक्वॅलिटी कशी तर अनादर ऑब्जेक्ट स्टेटेड इन द प्रिॲम्बल इज दॅट प्रिॲम्बल इज इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. कशाची अपॉर्च्युनिटी? Opportunity and status. It means that every Indian has the equal opportunity to develop himself. आपल्या प्रत्येकाला स्वतःला डेव्हलप करण्याची opportunity आहे. Of herself or herself. It also means that all Indian are equal before law. हे आर्टिकल 14 आहे, 14 आहे. त्याच्यानंतर आहे बंधुभाव हा शब्द, fraternity. The last object of the Constitution as stated in the preamble is to answer fraternity among the Indians. The word fraternity means brotherhood, बंधुभाव. Okay, such fraternity is necessary to keep the nation united. आपल्यामध्ये बंधुभाव आहे. आपण बंधुभाव असल्यामुळं पहा, आपण अंतर्गत किती दुश्मनी असली, आपण अंतर्गत कसंही असो, पण जेव्हा देशावर आक्रमण होतं, जेव्हा देशावर काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तेव्हा आपण सगळी मिळून काय करतो, एकत्र येतो. तेव्हा आपण विसरून जातो की मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, इसाई. नो, वी आर जस्ट इंडियन्स. आम्ही फक्त भारतीय असतो आणि आम्ही काय करतो, आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग आम्ही परकी आक्रमणाला परतवून लावतो. भले नंतर येऊन परत भांडायला चालू करतो, बट आम्ही काय करतो, फॅटर्निटी, बंधुभाव, आमच्यामध्ये इंटिग्रिटी, आमच्यामध्ये युनिटी आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही इंडियन आहोत. ओके, सो द वर्ड फॅटर्निटी वॉज इंटेन्शनली मेन्शन इन द प्रिॲम्बल टू अवॉइड फर्दर पार्टिशन ऑफ इंडियन्स. पुन्हा पार्टिशन होऊ नये, पुन्हा पार्टिशनचा प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, म्हणून फॅटर्निटी हा शब्द मुद्दाम याच्यामध्ये घातलेला आहे. An attempt was made to create a separate country for Sikhs from the खलिस्तान. खलिस्ताननी जेव्हा खलिस्तानची मागणी करण्यात आली त्या काळामध्ये हा फॅटर्निटी हा शब्द ॲड केला गेला. आता पुढचा जो शब्द आहे तो काय, टू अश्युअर डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. पहा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे प्रिॲम्बलच्या. द कॉन्स्टिट्यूशन गिव्स प्रॉपर प्लेस टू एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड गॅरंटीज व्हॅल्युएबल फ्रीडम टू ईच इंडिव्हिज्युअल टू डेव्हलप हिज पर्सनॅलिटी अँड सर्टन रेस्ट्रिक्शन्स. पहा, पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकता तुम्ही. तुम्हाला हे दिलेलं आहे, डिग्निटी दिली आहे, तुम्हाला सन्मान दिलेला आहे, पण काही रेस्ट्रिक्शन सुद्धा आहेत. तुम्ही जर कायदा पाळला नाही तर तुम्हाला त्रास तर होणारच. टू अश्युअर युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन. इंटिग्रिटी म्हणजे काय, एकात्मता, एकता. द वर्ड इंटिग्रिटी वॉज ॲडेड बाय 42nd Constitution Amendment is adopted and enacted and given by the people of India in Constituent Assembly. On 26 November 1949, thus it gives the source of Indian Constitution. आपल्याला सोर्स मिळतो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा याच्यामधून. ओके, इथपर्यंत तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ सांगितलेला आहे. आता तुमचा जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय, प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. प्रिॲम्बल हे कॉन्स्टिट्यूशनचं पार्ट आहे किंवा नाही, हा प्रश्न तर निर्माण होणारच. मग काय आहे त्याचं उत्तर पहा. आता इथपर्यंत आपण समजा 8 मार्काचा प्रश्न असेल आणि जर तुम्ही असं लिहिलं तर यू कॅन अचीव 7 मार्क्स. ओके, आता त्याच्या पुढचा जो प्रिॲम्बल इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा दुसरा प्रश्न येतो. एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. 15 मार्काचा जर प्रश्न असेल तर वरचा प्रश्न समजा 8 मार्काला असेल तर दुसरा प्रश्न हा 7 मार्काला असणार आहे. तुम्ही याचं उत्तर बरोबर लिहिलं एकदम तर यू कॅन अचीव 8 आउट ऑफ मार्क्स.
आतापर्यंतचं. आता पुढचा प्रश्न काय आपला, whether preamble as a part of constitution. In many cases the Supreme Court considered important question as to whether the preamble can be called as a part of constitution. कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे का प्रिअम्बल? आता पुन्हा एकदा रे बेरुबारीकडे येऊया. ही केस तुम्हाला कधीच सोडत नाही. इन रे बेरुबारी युनियन केस 1960 ची केस आहे. Supreme Court stated that the preamble is important to understand the general purpose of constitution, but it cannot be called as a part of constitution. रे बेरुबारी मध्ये सांगितलंय की प्रिअम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही. हे लक्षात ठेवायचे. रे बेरुबारी कॉन्स्टिट्यूशन हा प्रिअम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही. पण आता पुढची केस, इन केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973 मध्ये ही केस आहे. The Supreme Court stated that all the provisions in the Constitution try to fulfill object mentioned in the preamble. Therefore, preamble is the basic part of the Constitution. Basic part म्हणजे मूलभूत घटक आहे, मूलभूत पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशन. दोन केसेस आहेत, रे बेरुबारी आणि केशवानंद भारती. रे बेरुबारी सेज नो, preamble is not the part of constitution, but केशवानंद भारती says preamble is the part of constitution. कारण preamble मध्ये जे दिलेलं आहे ते सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये फुलफिल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इन चरणलाल साहू, पुढची केस आहे इन चरणलाल साहू वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1990 ची केस आहे, which is also known as Bhopal gas leak case. The Supreme Court stated that the preamble is like the provisions of the constitution and hence it is also the part of constitution. Okay. आता प्रिअम्बल अँड अमेंडमेंट टू कॉन्स्टिट्यूशन. अमेंड केली जाऊ शकते का प्रिअम्बल? प्रिअम्बल बेसिक पार्ट आहे ना, तर बेसिक पार्ट अमेंड केला जाऊ शकत नाही असं कॉमन मान्यता आहे. मूलभूत घटक बदलता येत नाही, पण प्रिअम्बल कॉन्स्टिट्यूशनचा जरी पार्ट असेल तर अमेंड केली जाऊ शकते का, अमेंडमेंट होऊ शकते का पाहूया. प्रिअम्बल अँड अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. पुन्हा एकदा केशवानंद भारती, इन केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला एअर 1973 सुप्रीम कोर्टाची केस आहे, 1461 नंबर आहे तिचा. The petitioner contended that whatever said in the preamble, काही का म्हटले ना प्रिअम्बल मध्ये, are basic features and they cannot be amendable. Okay, ते basic features आहेत, ते amend करता येत नाही. These basic features, that is democracy, justice, liberty, equality, etc. are the limitations upon the amending power of the constitution. हे नाही बदलता येणार. The Supreme Court held that the basic structure their theory applies to the constitution and as well as to the preamble. Basic जी structure theory आहे, जी पुढे तुम्ही शिकणारच आहात, constitution and as well as to the preamble, parliament has no power to amend the basic features of the constitution. पार्लमेंटला बेसिक फीचर अमेंड करण्याची परवानगी नाही. अमेंडमेंट म्हणजे काय? दुरुस्ती करण्याची, घटना दुरुस्ती करण्याची. आर लायबल टू बी स्ट्रक डाऊन बाय द कोर्ट्स ॲज अनकॉन्स्टिट्युशनल. ओके, पुन्हा प्रश्न आला, कॅन प्रिअम्बल बी अमेंडेड? In Berubari case, पुन्हा एकदा रे बेरुबारी केस, the Supreme Court held that preamble is not a part of constitution. Article 368 empowers the parliament to amend the constitution only. Therefore, the preamble is not amendable. Preamble amend करता येणार नाही, preamble मध्ये कुठलाही बदल करता येणार नाही, घटना दुरुस्ती करता येणार नाही. But this opinion is reversed in the Keshwananda Bharati's case, and the Supreme Court opened that the case the preamble is a part of constitution. However, Parliament amended the preamble by 42व्या घटना दुरुस्तीने प्रिअम्बलची अमेंडमेंट झाली आहे. सो अमेंडेड आणि काय केले पहा, 42nd amendment 1976 by inserting the words socialist, secular, unity and integrity in the preamble. Therefore, no cases have been filed on this question up to now. केशवानंद भारतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रिअम्बलची अमेंडमेंट झालेली आहे, प्रिअम्बल अमेंड केली जाते आणि आता याच्यामध्ये हे शब्द जे ऍड केलेले आहेत त्या शब्द आम्ही अमेंड करून टाकलेले आहेत आणि म्हणून आता याच्यावर कुठलाही प्रश्न पुन्हा उभा राहू नये. ओके, आता त्याचं कन्क्लुजन पण लिहिणं आवश्यक आहे. जसं तुम्ही इंट्रोडक्शन लिहिता तसं तुम्ही कन्क्लुजन पण लिहायचं आहे. तर या कन्क्लुजन मध्ये काय लिहायचंय ते पहा. Thus, Constitution is the basic law of land, supreme law which gives equality to all human beings, and preamble is the soul of Constitution. आत्मा आहे कॉन्स्टिट्यूशनचा. It gives us total summary of the Constitution. When sometimes there is problem in solving the disputes among the people, preamble help to solve the problems in every field of our life. Preamble काय करते? आपल्या लाईफ मध्ये जे काही ते सगळंच preamble मध्ये दिले. So it is the basic as well as important part of the Constitution which cannot be amended.
Basic fee structures of the Indian Constitution is traced in the preamble of the Indian Constitution. प्रिॲम्बल मध्ये काही चुकी झालं की काही वाटलं काही प्रॉब्लेम तर आपण प्रिॲम्बल कडे येतो, प्रस्तावनेकडे येतो आणि प्रिॲम्बल इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इज अ बेसिक पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके, मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.